त्या बोलाने जीवाला हर्ष किती सांगू झाला. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. बाळ येशू सणाचा नोविना 6वा दिवस. विषय बालका समान बाळ येशू. प्रस्तावना. जर आपल्याला देवाच्या राज्यात प्रवेश करायचा असेल तर परमेश्वर आपल्याला लहान बालका समान होण्याचे आमंत्रण देत आहे. निरागसता, उत्स्फूर्तता आणि वर्तमानात जगणे या गुणाव्यतिरिक्त लहान बालकांचे वैशिष्ट्य म्हणजे इतरांवर अवलंबून राहणे. येशूने त्याच्या प्रौढ जीवनासह संपूर्ण आयुष्यभर इतरांवर अवलंबून राहिला होता. भाकरी बनवणारा स्वयंपाकी हा दुय्यम स्थानी असतो, तरी देवच त्याचा मुख्य कारण आहे हे येशूला माहीत होते. म्हणून त्याने आपल्या शिष्यांना शिकवलेली प्रार्थना ही खऱ्या अर्थाने अवलंबून राहण्याची प्रार्थना होती. या पवित्र ख्रिस्त बलिदान सोहळ्यात आपण देवाच्या कृपेत आणि आपल्या मोकळेपणाने आपण येशूप्रमाणेच लहान बालका समान व्हावे यासाठी प्रार्थना करूया. शांत राहूया, आत्मपरीक्षण करूया. कळत नकळत झालेल्या पापांबद्दल देवाकडे आणि बंधू भगिनीकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगयाने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभू करिया आम्हावर दया सडकाही. प्रभू करिया आम्हावर दया सडकारी. ख्रिस्ता करी आम्हावर दया सडकारी. ख्रिस्ता करिया आम्हावरी दया सडकरी. प्रभू करी आम्हावर दया सडकारी. प्रभू करी आम्हावर दया. आपण प्रार्थना करूया. हे विश्वाच्या देवा, तू आमच्यावर आम्ही जसे आहोत तसेच तू आम्हावर प्रेम करतोस. आम्ही जरी लहान बालकासारखे तुझ्यावर अवलंबून राहिलो तरच तुझे ते प्रेम आम्हाला प्राप्त होऊ शकते याची आम्हाला जाणीव होऊ दे. तुझबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तू आमचा एकमेव खरा देव असून युगानुयुग जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा स्वामी प्रभू येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. संत पौलाचे फिलिप्पीकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. सर्व लोकांस तुमची सहनशीलता कळून येऊ. प्रभू समीप आहे. कशाही विषयाची काळजी करू नका, पण प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची प्रीती, शांती तुमची अंतकरणे व तुमचे विचार येशू ख्रिस्ताच्या ठायी राखील. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की
जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय आहे, जे काही श्रवणीय आहे, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले, ते तुम्ही आचरित राहा आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. मी परमेश्वरावर प्रेम करतो, कारण तो माझे सामर्थ्य आहे. मी परमेश्वरावर प्रेम करतो, कारण तो माझे सामर्थ्य आहे. मी परमेश्वरावर प्रेम करतो, कारण तो माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो. कारण तो माझे ऐकतो, म्हणून मी जिवंत आहे. तोपर्यंत मी त्यास हाक मारीन. आपला प्रतिसाद. मी परमेश्वरावर प्रेम करतो, कारण तो माझे सामर्थ्य आहे. परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे. आमचा देव कनवाळू आहे. परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो. मी दीनावस्थेत होतो, तेव्हा त्याने माझे तारण केले. आपला प्रतिसाद. मी परमेश्वरावर प्रेम करतो, कारण तो माझे सामर्थ्य आहे. तू माझा जीव मृत्यूपासून, माझे डोळे अश्रूपासून आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत. जिवंतांच्या भूमीत परमेश्वराची सेवा करणे मी चालूच ठेवीन. मी फार पीडित आहे असे जेव्हा मी म्हणालो, तरी माझा त्याच्यावर विश्वास आहे. आपला प्रतिसाद. मी परमेश्वरावर प्रेम करतो, कारण तो माझे सामर्थ्य आहे. परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांची मी कशी परतफेड करू? मी तारणाचा प्याला उंचावून परमेश्वराच्या नावाने हाक मारीन. त्याच्या सर्व लोकांसमोर मी परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन. आपला प्रतिसाद. मी परमेश्वरावर प्रेम करतो, कारण तो माझे सामर्थ्य आहे. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन, आनंद करा. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. सन मतायाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. त्यावेळेस शिष्य येशूकडे आले आणि त्याने विचारले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण? तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो, तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वाहून महान आहे. आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो, तो मला स्वीकारतो. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. पप्पा, हे टेबल सांभाळून ठेवा. कुटुंबात जेवण करत असतं. मम्मी पप्पा, लहान मुलगा आणि वृद्ध वडील. वृद्ध वडील थोडेसे आजारी होते आणि त्यामुळं जेवताना त्यांचा हात तोंडात जाण्या अगोदर इकडे तिकडे सरकत होता आणि त्यामुळं जेवण थोडंसं इकडे तिकडे टेबलावर सांडत होतं. त्या वृद्ध माणसाच्या
सुनेला हे जरा पटलं नाही, बरं नाही वाटलं. आणि तिने आपल्या पत्नीला सांगितलं की पप्पाला एक काम करा, जेवण करताना टेबलावर फार घाण होऊन जाते, त्यामुळं त्यांच्यासाठी एक छोटंसं टेबल बाजूला ठेवा, म्हणजे ते तिकडे जेवण करू शकतात. आणि त्या मुलाने टेबल आणला आणि त्या जेवण खोलीमध्ये कोपऱ्यामध्ये आपल्या वृद्ध आजारी वडिलांसाठी तो टेबल आणि खुर्ची ठेवली. ते तिकडे एकटे जेवण करत असत. हे त्या लहान मुलाचं होता, त्यांचा लहान मुलगा, ते त्याने निरीक्षण केलं, त्याने बघितलं आणि त्याने आपल्या पप्पाला सांगितलं, पप्पा जे बाबांसाठी टेबल ठेवलं आहे ना, ते टेबल तसंच ठेवा, पुढे तुम्हाला ते कामात येईल, पुढे ते तुम्हाला कामात येईल. लहान मुलं घरात जे काय घडत असतं त्याचं पूर्ण निरीक्षण करत असतात, बघत असतात की मम्मी पप्पा काय करत आहेत, आणि ते आदर्श असतो, त्यांच्यासाठी प्रेरणा असते की माझे मम्मी पप्पा काय करत आहेत. त्या मुलाने बघितलं की माझे मम्मी पप्पा माझ्या बाबांना कशी वागणूक देत आहेत. थोडंसं जेवताना हात इकडे तिकडे जातो आणि अन्न सांडतं, त्यामुळे माझ्या मम्मीने बाबांसाठी दुसरा टेबल ठेवला. तो मुलगा म्हणतो ते टेबल तसंच ठेवा, तुम्हाला पुढे कामात येईल. बालकांसारखा प्रभू येशू ख्रिस्त, मी या पृथ्वीवर माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवतो की आपला पिता परमेश्वर देवपिता जो आहे त्याची इच्छा पूर्ण करणं, हे प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्णपणे ते स्वीकारलं होतं. आणि त्यामुळंच त्याने प्रस्तावनामध्ये आपण ऐकलं की परमेश्वर हा आपला पिता आहे, आणि त्यामुळं प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला ती प्रार्थना शिकवली, आमच्या स्वर्गीय बापा. आपण सर्वजण त्या पित्याची लेकरं आहोत, आणि लेकरं असल्यामुळं आपण सर्व एक विश्वव्यापी एक कुटुंब आहोत. विश्वव्यापी एक कुटुंब आहोत आपण, कारण देव आपला पिता आहे. प्रभू येशू ख्रिस्त बालक होऊन ते आपल्याला शिकवत आहे की एक विश्वव्यापी कुटुंब म्हणून आपण कसं जगू शकतो, आपण कसं राहू शकतो. आजच्या आधुनिक युगामध्ये आपल्याला परमेश्वर आणि परमेश्वराचं नातं हे आपण आपल्या घरामध्ये कसं शिकवत असतो. फादर, मुलासाठी प्रार्थना करा, तो 12वीच्या परीक्षेला बसणार आहे, 12वीचा अभ्यास करत आहे. मग मुलगा कुठे आहे? तो ट्युशनला गेलेला आहे. मग मिसाला येतो का तो? फादर, वेळ नाही ना, मिसाला यायला वेळ नाही त्याला. सकाळीच उठून ट्युशनला जातो, दिवसभर अभ्यास करतो. जिममध्ये जातो का? हो, जिममध्ये जातो ना, त्याला वेळ आहे, जिममध्ये जातो तो. ज्याच्यासाठी प्रार्थना करायची तोच मुलगा जर चर्चमध्ये येत नसेल तर मग त्याच्यासाठी प्रार्थना देवाला कितपर्यंत पोहोच होईल? पालक, पालक शब्द जर तोडला, पा म्हणजे काय आहे? पाल्याची पाठीशी सदैव पाठबळ देऊन उभा राहणारा म्हणजे पालक. फक्त शैक्षणिक आणि बौद्धिक पात्रता उंचवायची, मग त्याची आध्यात्मिक, भावनिक, इतर गोष्टीकडे लक्ष कोण देणार आणि केव्हा देणार? मग पालक म्हणून माझ्या मुलांकडे मी कोणत्या प्रकारे लक्ष देत आहे? ल म्हणजे लक्षपूर्वक घरामध्ये काय घडत आहे, माझी मुलं काय करत आहेत, संध्याकाळी किती वाजता परत येत आहेत, कुठे फिरत आहेत, काय बघत आहेत, ह्याच्याकडे लक्षपूर्वक तन मन धन देऊन लळा लावा, त्यांना प्रेम करा. तन मन आणि धन, फक्त धन नाही. फक्त धनाकडेच बघितलं तर तो जेव्हा मोठा होईल तेव्हा तो तुमच्याकडे किती लक्ष देईल
याची शाश्वती नाही. आणि कर्तव्यपूर्ण वेगवेगळ्या भूमिका पाळत राहा. त्याच्यासाठी पिता व्हा, त्याच्यासाठी शिक्षक व्हा, त्याच्यासाठी मित्र देखील व्हा. आपलं जे बाळ आपल्या हातात दिलेलं आहे देवाने, एक फार मोठं एक अशी मातीचा गोळा आहे. त्या मातीच्या गोळ्यातून आपण काय घडवणार ते आपण ठरवायचं असतं. तो दगड आपल्या समोर दिलेला आहे, त्या दगडातून सुंदर अशी मूर्ती आपण घडवायची किंवा नाही. तो दगड असतो रस्त्यावर पडलेला. त्या दगडातून जेव्हा मूर्ती घडते त्याला आपण नतमस्तक होतो. तो जर दगड रस्त्यावर राहिला असता, मूर्ती घडली नसती, तर त्याला नतमस्तक झालो असतो का आपण? मग माझ्या हातात देवाने जी नतमस्तक होण्यासाठी एक मूर्ती दिलेली आहे, दगड दिलेला आहे, त्याला मी कसं घडवत आहे? तो एक तर सुप्त गुणाचं भांडार आहे. ते एक बी आहे. त्या बियाचं रूपांतर एखाद्या वेलीमध्ये होऊ शकतं, एखाद्या झाडामध्ये होऊ शकतं, एखाद्या वटवृक्षामध्ये होऊ शकतं आणि ते फळ देऊ शकतं. परंतु ती बी जी आहे, जोपर्यंत ती तुटत नाही, फुटत नाही, रुजत नाही, तोपर्यंत ती फळ देऊ शकत नाही. तर देवाने माझ्या हातात जे मला दिलेलं आहे त्याचं मी रूपांतर कशामध्ये करत आहे? फक्त मी त्याची बौद्धिक पात्रता वाढवून तो कशावर अवलंबून राहत आहे? माझ्या पित्याची इच्छा पूर्ण व्हावी, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो, हे प्रभू श्री ख्रिस्ताचे शब्द आहेत. तो पूर्णपणे देव पित्यावर विसंबून होता. मग माझी मुलं कशावर विसंबून आहेत? फक्त त्यांना गरजा लागतात तेव्हा ते हात पसरवतात, मला पैसे पाहिजेत, मला द्या, मला फी भरायची पैसे पाहिजेत, कपडे घ्यायचेत पैसे द्या. का त्याच्याही पलीकडे माझं त्याचं नातं आहे? माझ्या घराचं घरपण हे हॉटेलमध्ये तर झालेलं नाही ना. हॉटेल कसं असतं? सगळेच जेवायला असतात तिकडे, सगळेच बसतात, जेवण करतात आणि निघून जातात, पैसे देतात आणि निघून जातात. ना चर्चा, ना संवाद, ना गप्पा, ना गोष्टी, ना हसणं, ना खेळणं. येतो, जेवतो आणि निघून जातो. मग माझं घर या हॉटेलप्रमाणे झालेलं आहे का? अनुवाद पुस्तकामध्ये 6वा अध्याय परमेश्वर मोशेला काय सांगतो? हे इस्रायला, श्रवण कर, श्रवण कर. फक्त खाऊ नको, तर श्रवण कर. जनावर श्रवण करत असतात. खालेलं अन्न पचलं पाहिजे म्हणून ते श्रवण करतात. आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव. पुढे काय सांगतो? आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निसता उठता त्याविषयी बोला. बोलतो आपण देवाविषयी आपल्या कुटुंबात, मुलांबरोबर बोलतो का? भीती वाटते की देवाचं बोललं तर पोरगा बाहेर निघून जातो. माळेची भक्ती सुरू केली ना, मुलं बाहेर पळून जातात. अनुवाद पुस्तकात सांगितलेलं आहे, निसता उठता त्याला शिकव. फिरताना, बोलताना, फिरताना सगळीकडे त्याविषयी बोलत जा. आपल्या हाताला चिन्हादखल बांध आणि आपल्या डोळ्याच्या मध्यभागी कपाटी पट्टीवर बांध. आपल्या दाराच्या बाह्यावर, आपल्या फाटकावर लिही देवाच्या प्रेमाविषयी. का? कपाळावर, बाहूवर, आपल्या दरवाजाच्या फाटकावर, गेटवर, पलीकडचा गेट, तर गेट तर आपल्या घराला भरपूर झालेली आहे, तिकडे पण लिही, तिकडे पण कोर. का? की देवाविषयी आपण विसरू नये. तो आपला बाप आहे ह्याच्या वेळी आपल्याला नेहमीच आठवण असली पाहिजे. आणि त्यामुळं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की आपण ते विसरता कामा नये. पुढे जाऊन त्याच अनुवाद पुस्तकामध्ये 11वा अध्याय आपल्याला काय सांगण्यात आलेला आहे? म्हणून तुम्ही माझी ही वचने आपल्या ध्यानीमनी साठवून ठेवा,
त्या चिन्हादाखल आपल्या हातास बांधा, आपल्या डोळ्याच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून बांधा. तुम्ही आपल्या मुलाबाळांना त्या शिकवा. घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निस्ता उठता त्याविषयी बोलत जा, की जेणेकरून आपल्या घरामध्ये परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराची कृपा नेहमी असेल. ते वातावरण असू दे, आपलं हृदय उघडं असू दे. लहान बालक हे विसंबून असतं आपल्या पालकावर. शाळेसाठी जाण्यात कोणत्या शाळेत जाणार? बालक निर्णय घेतो का की मला सेंट झेवियरला जायचं आहे, का फिलोमिनाला जायचं आहे, का झेडपीच्या शाळेमध्ये जायचं आहे? बालक निर्णय घेत नाही, पालक घेत असतात. त्याने अन्न काय खावं, त्याने वस्त्र कोणती घालावेत, ते बालक पूर्णपणे आपल्या पालकावर विसंबून असतं. आणि त्यामुळेच प्रभू श्री ख्रिस्त देखील लहानपणापासून तर वृद्धाईपर्यंत आपल्या पित्यावर विसंबून होता. सर्वात महान कोण शुभवर्तमानात विचारलं जात आहे. आणि कोण सर्वात महान? ज्याच्याकडे पैसे आहेत, ज्याच्याकडे शक्ती आहे, ज्याच्याकडे मोठा अधिकार आहे, तो महान? ख्रिस्त सरळ सांगतो, बालकाशिवाय झाल्याशिवाय कुणी महान होऊ शकत नाही. विसंबून राहणे, अवलंबून राहणे. मी माझ्या पैशावर नाही, ताकदीवर नाही, बुद्धीवर विसंबून नाही, शक्तीवर विसंबून नाही, तर माझ्या देवावर विसंबून असतो. आणि त्यामुळं इफिसीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये 6वा अध्याय संत पौल आपल्याला सांगत आहे, मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण योग्य आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, ह्यासाठी की तुझे कल्याण व्हावे, तू पृथ्वीवर दीर्घायुष्य जगावे. आज्ञेचं पालन करावं, परमेश्वराच्या प्रेमात आपल्या कुटुंबाची वाढ व्हावी. नाहीतर त्या मुलाप्रमाणे म्हणेल, पप्पा ते टेबल सांभाळून ठेवा, तुमच्यासाठी पुढे कामात येईल. आपण आपल्या विनंत्या परमेश्वराच्या चरणी आणूया. आपले उत्तर, तुझी बालके होऊन राहण्यास आम्हाला मदत कर. तुझी बालके होऊन राहण्यास आम्हाला मदत कर. प्रभूशिवाय आम्ही काही करू शकणार नाही, परंतु त्याच्यामध्ये आम्ही सर्व काही करू शकतो, याची आम्हाला जाणीव व्हावी. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. तुझी बालके होऊन राहण्यास आम्हाला मदत कर. स्वतःचा गर्विष्ठपणाचा अंगरखा काढून नम्रतेची वस्त्र धारण करून आपण सर्वस्वी परमेश्वरावर अवलंबून आहोत हे मान्य करून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. तुझी बालके होऊन राहण्यास आम्हाला मदत कर. परमेश्वराने ज्या प्रकारे आमच्यावर कृपा केली, त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या संपर्कात येतात त्या सर्वांवर येशूप्रमाणे चांगुलतेने वागता यावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. तुझी बालके होऊन राहण्यास आम्हाला मदत कर. आपण देवावर अवलंबून असलो तरी आपल्याला त्याने दिलेल्या देणग्यांचा योग्य रीतीने वापर करता यावा. विशेष करून सृष्टीतील नैसर्गिक साधन संपत्ती संयमाने आणि जबाबदारीने वापरावी म्हणून आमचे पाचारण आहे. त्यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. तुझी बालके होऊन राहण्यास आम्हाला मदत कर. आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. आपले उत्तर, तुझी बालके होऊन राहण्यास आम्हाला मदत कर.
बाल येशूची नवेना. हे येशू, तू म्हटले आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि थोडवा म्हणजे उघडेल. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी धुडावतो, शोधतो आणि मागतो की माझी विनंती मान्य केली जावी. हे येशू, तू म्हटले आहेस, जे काही तुम्ही माझ्या पित्याजवळ माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला मिळेल. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी अत्यंत नम्रतेने आणि ताकदीने तुझ्या पित्याकडे तुझ्या नावाने प्रार्थना करतो की माझी प्रार्थना मान्य केली जावी. हे येशू, तू म्हटले आहेस, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीसे होतील, परंतु माझा शब्द खोटा ठरणार नाही. यास्तव तुझे अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत केलेल्या विनंत्या आणि प्रार्थना मान्य केल्या जातील याचा मला पूर्ण भरवसा वाटतो. ही प्रार्थना आम्ही बाल येशूच्या नावाने करतो. प्रेमी आणिले तुझा रबिन्या, भेट ही माझी स्वीकार तू. प्रेमी आणिले तुझा रबिन्या, भेट ही माझी स्वीकार तू. माझ्या पित्या, माझ्या पित्या, माझ्या पित्या, माझ्या पित्या, प्रेमी आणिले तुझा रबिन्या, भेट ही माझी स्वीकार तू. तन मन माझे सर्वस्वी तुझे, तुझा विना माझा प्रभू कोणी न तुझे. तन मन माझे सर्वस्वी तुझे, तुझा विना माझा प्रभू कोणी न तुझे. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. आपण प्रार्थना करूया. हे विश्वपित्या, तू आमच्याकडे तुझी मुले म्हणून पाहतोस आणि आमच्यावर बिनशर्त प्रेम करतोस. जेव्हा तू या भाकरीचे व द्राक्षरसाचे रूपांतर येशूच्या शरीरात आणि रक्तात करतोस, तेव्हा आम्ही तुझ्यावर आम्ही सर्वस्वी अवलंबून आहोत हे कबूल करण्यासाठी आम्हाला नम्रता दे. तुझं बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तू आमचा एकमेव खरा देव असून युगानुयुग जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा स्वामी येशू ख्रिस्त याच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी आपले अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र विद्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य आणि तारणदायक आहे. आम्हा मानवाचे तारण करण्यासाठी प्रभू येशू मनुष्य झाला. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी मरिया गर्भवती झाली आणि तिने तुझ्या पुत्राला जन्म दिला. तुझी इच्छा पूर्ण करून तुझ्यासाठी एक पवित्र प्रजा मिळवून त्याने संपूर्ण जगाला आलिंगन देण्यासाठी आपले भाऊ पसरले. लहान बालकासारखे होणे म्हणजे
काय याची जाणीव त्याने आम्हाला करून देण्यासाठी तो एक लहान बालकासारखा झाला आणि त्याने तुला आपला पिता म्हणून हाक मारली. आणि म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान करीत म्हणतो. पावन 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 तमहि शक्तिशाली तू प्रभुवरा. पावन 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 तमहि शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझा गौरवे अखंड भरली. पुनीत झाले स्वर्गधरा. जय 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 कार प्रभूचा यशो गीत गान बांधरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. महिषाच्या पावन नामे एक धान्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभूचा यशो गीत गान बांधरा. पावन 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 तमहि शक्तिशाली तू प्रभुवरा. शक्तिशाली तू प्रभुवरा. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानले, ती मोडली, ती आपल्या शिष्याला दिली आणि तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने पुन्हा प्याला घेतला, तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. मरणातुनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार आपुल्या श्रद्धेचा हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर बसलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, लूज डॅनियल आमचे बिशप इलेक्ट बार्थोल बरेटो आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जी तुझ्या दैवर विसंबून मरण पावली आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव.
त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. दे माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगाने युगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना मी तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमीन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ऐश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही ध्येयपूर्वक म्हणतो, हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही तुला विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असो. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांतीवाहिक देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती आपणासह सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी आपण एकमेकास प्रेमाने शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावीस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सध्याच्या भावी जीवनात आमचे संरक्षण करो. आमेन. तू मन मंदिरी माझा अंतरयामी प्रभू, ओ अंतरयामी प्रभू. वसना तू मन मंदिरी माझा अंतरयामी प्रभू, ओ अंतरयामी प्रभू. तहानलेले मन हे पुकारी, स्वीकारण्या स्वीकारण्या. अबोल झाली वाणी माझी, बोल प्रभू बोल प्रभू. वसना तू मन मंदिरी माझ्या अंतरयामी प्रभू, ओ
संध्या तुझीच करणी, हे प्रभुजी, हे प्रभुजी. कितीही सुंदर रचना तुझी, सृजनहार, सृजनहार. वसना तू मन मंदिरी माझ्या, अंतरयामी प्रभू, ओहो अंतरयामी प्रभू. तृषित नेत्री पाहतसे मी, वाट तुझी, वाट तुझी. होईल माझी आशा पुरी, बोल प्रभू, बोल प्रभू. वसना तू मन मंदिरी माझ्या, अंतरयामी प्रभू, ओ अंतरयामी प्रभू. वसना तू मन मंदिरी माझ्या, अंतरयामी प्रभू, ओ अंतरयामी प्रभू. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर, ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर, ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक, ख्रिस्ताच्या कुस्तील पाण्या मला साफ कर, ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू माझ्या ऐकून घे, तुझ्या घायात मला लपवून घे. तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस, दृश्य पासून माझे रक्षण कर. मरते वेळी मला बोलावून घे, मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर. संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमीन. जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो, तो स्वर्गाच्या राज्यात सर्वाहून महान आहे. आपण प्रार्थना करूया. हे शाश्वत पित्या, आम्ही अनेकदा जणू काय स्वतंत्र असल्यासारखेच वागतो, तरी ते आमच्या विरुद्ध धरले जात नाही. तू येशूला आमच्यासाठी पाठवून दाखवून दिले. आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, येशूला आमचा मार्गदर्शक म्हणून कबूल करावे, की आम्ही सर्व प्रसंगी आणि सर्व ठिकाणी पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहोत. तुझबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तू आमचा एकमेव खरा देव असून युगानुयुग जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा स्वामी येशू ख्रिस्त याच्या नावाने प्रार्थना करतो. प्रभु आपणास असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमीन. जा ख्रिस्ताच्या शांतीत आपणास पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किया तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किया तूने कार्य महान मेरे प्रभु. तूने दिया एक जीवन नया, तूने दिया एक जीवन नया. लाखों का धन्यवाद मेरे प्रभु, लाखों का धन्यवाद मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किया तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किया तूने कार्य